राहत्याच्या साकुरी येथील शेतकरी रामदास शिंदे हे शेती व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून गेल्या काही काळापासून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या गोठ्यात सुमारे 5 ते 20 गायी असून उत्तम संगोपन, योग्य आहार आणि पशुवैद्यकीय मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी दुग्ध व्यवसायाला चांगली दिशा दिली आहे. त्यांच्या गोठ्यातील एका कालवडीची नुकतीच तब्बल 1,75,000 रुपये या विक्रमी किमतीमध्ये विक्री झाली असून त्यामुळे परिसरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिंदे यांच्या गोठ्यातील ही कालवड घरच्या होल्स्टीन जातीच्या गायीपासून जन्मलेली असून तिची पैदास बायोफच्या आकाशदीप वळूच्या सिमेंटपासून करण्यात आली आहे. कालवडीची जन्मापासूनच विशेष काळजी घेण्यात आली. तिच्या आरोग्याकडे सातत्यानं लक्ष देत योग्य आहार, स्वच्छता आणि वेळोवेळी पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. या कालवडीला पहिल्या 100 दिवसांपर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ मिळून सुमारे 6 ते 7 लिटर दूध देण्यात आले. योग्य संगोपनामुळे तिची वाढ निरोगी आणि सदृढ झाली. सध्या ही कालवड 9 महिन्यांची असून तिची शारीरिक ठेवण, जात वैशिष्ट्ये आणि उत्तम संगोपन यामुळे तिला बाजारात चांगली मागणी निर्माण झाली. परिणामी शिंदे यांना तिच्या अपेक्षेपेक्षा चांगला दर मिळालाय. दरम्यान दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात प्रशासकीय पातळीवर घेतलेल्या निर्णयांचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होत असल्याचे शेतकरी रामदास शिंदे यांनी सांगितले. IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी FDI मध्ये कारभार स्वीकारल्यानंतर दूध व्यवसायाला चांगले दिवस आले असून दूध आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित जनावरांना मिळणाऱ्या भावातही सकारात्मक बदल जाणवत आहे, असं शिंदेंनी नमूद केलं. तुकाराम मुंडे साहेबांनी कारभार स्वीकारल्यानंतर दुग्ध व्यवसायाला चांगली चालना मिळाली. त्यामुळे आज माझ्या या कालवडीला तब्बल 1,75,000 रुपयांचा योग्य भाव मिळाला. मुंडे साहेब नसते तर हीच कालवड साधारण 1 ते 1.25 लाख रुपयांपर्यंत विकावी लागली असती. त्यांच्या निर्णयांमुळे दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले असून शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा निर्माण झाल्याचं शेतकरी रामदास शिंदेंनी म्हटलंय. सोपान शिंदे साकुरी ही गाय आम्ही घरच्याच गोठ्यात तयार केलेली आहे. हे आमचे डॉक्टर आहे मित्र प्रसाद आसने सर, त्यांनी आम्हाला बळच हे सिमेंट भरायला लावलं होतं. व ते म्हणे तुमच्या गाय चांगल्या, तुम्ही एक ब्रीड चांगलं बनवा. मग आम्ही त्यांच्या भरोश्यावर भरलं तर ती कालवड झाली आम्हाला योग्य. नंतर आम्हाला पशुखाद्य कंपनीचं चांगलं हे भेटलं, योगदान भेटलं. आम्हाला एक चांगली कंपनी अशीच कंपनीचं पशुखाद्याचं ते भेटलं. त्याच्यानंतर रिझल्ट चांगला आला आम्हाला त्यानी एकदम गाईचे वजन वगैरे, ठेवण वगैरे सगळं सुधारित झाली गाय व्यवस्थित एकदम. आणि दूध धंदा करायचं म्हणजे आमचं एक डेअरी आहे, दूध डेअरी म्हणून मित्रता दूध संकलन केंद्र, त्यांचा एकदम पारदर्शक कारभार आहे. त्यामुळं आम्हाला दूध धंद्यात यश आलेलं आहे. आणि त्यात गोठ्यातून बनवून आम्ही ही गाय आज 1,75,000ला विकलेली आहे. मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी असं प्रत्येकाने असं ब्रीड बनवले पाहिजे. कारण आपल्या राहत्या मार्केटमध्ये सुद्धा दूध धंदा चांगले, आता चांगले दिवस आलेले आहे दुधाला. आपल्या इथं दूध डेअरी वगैरे सुद्धा चांगले आहे. आणि मी ज्या डेअरीत घालतो ते तर पहिल्यापासून त्यांचे पारदर्शक व्यवहार आहे. त्याच्यामुळे मी इतके दिवस दूध धंदा टिकवला. त्यांचं म्हणजे मार्केटनुसारच योग्यच रेट देणार, दूध योग्य लागतं त्यांना, सगळं कारभार व्यवस्थित आहे त्यांचा. मित्रता दूध संकलन केंद्र आहे म्हणून बाबासाहेब बोटे यांचं, ते एकच नंबर म्हणजे राहत्यामध्ये टॉपचं आहे सध्या. आणि मी जसा दूध धंदा चालू केला त्यांच्याकडंच दूध टाकतो. आमचे मित्र आहे डॉक्टर आसने, प्रसाद आसने, परत मयूर मुर्तडक, त्यांच्या म्हणजे सहकार्य भरपूर झाला त्यांचं संगोपनासाठी, वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं. परत आम्हाला एक आशिष कंपनीचं ते तिथं खाद्य आहे बघा, ते खाद्य चालू केल्यापासून एकदम म्हणजे गायी तयार झाल्या. त्यांचे सगळेच प्रोडक्ट एकदम आम्हाला असे गाभण वासरापासून तर कारवडींचे, गाभण गायींचे, परत जवळ आले 9व्या महिन्याचे ते ट्रान्झॅक्शन आहे. परत दुधासाठी MS30 म्हणून आहे किंवा सुपर पॉवर, एकदम म्हणजे क्वालिटीचं खाद्य आहे. कॉस्टिंग जरी जादा असली तर त्याचा रिझल्ट कॉस्टिंगपेक्षा काही पटीने एक्स्ट्रा आहे. त्यामुळे दुधाला जादा भाव मिळेल कारण एकच म्हणजे दुधाला चांगला भाव आणि गाईला चांगली किंमत ही आम्हाला आहे ना, याचं श्रेय जातं सगळ्यात जास्त तुकाराम मुंडे साहेबांना. त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगले दिवस आलेले व दुधाला भाव भरपूर मिळतो. आता आम्हाला आता सरासरी 40 ते 45 रुपये भाव भेटतो आम्हाला. मी रोज गायांचं काम करते, शेण काढणे, बाकीचं सांभाळणे, सगळं काम करते. पण इतका भाव कधीच नव्हता गायांना. आता तुकाराम मुंडे साहेबांमुळे आता चांगला भाव आला, चांगले दिवस आले आम्हाला. या कालवडीच्या संगोपनासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर प्रसाद आसने आणि डॉक्टर मयूर मुर्तडक यांचे वेळोवेळी वैद्यकीय मार्गदर्शन लाभले. कालवडीच्या आरोग्याची काळजी, लसीकरण, आहार आणि वाढीबाबत त्यांनी आवश्यक सल्ला दिला. त्यामुळे कालवडीची योग्य पद्धतीनं वाढ होण्यास मदत झाली आहे. तसेच मित्रता दूध संकलनचे बाबासाहेब बोठे यांचे आर्थिक सहकार्य आणि वेळोवेळी मिळालेले पाठबळ यामुळे दुग्ध व्यवसायात सातत्य ठेवणं शक्य झाल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना पशुपालनातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी योग्य जात
उत्तम संगोपन, संतुलित आहार, पशुवैद्यकीय सेवा आणि दुग्ध व्यवसायाला मिळणारा योग्य बाजारभाव या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. येस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता.